भविष्यात काय होईल हे तर मी आज सांगू शकत नाही, कारण मी काही ज्योतिषी वगैरे नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की आम्ही विधानसभा लढवणार आहोत आणि आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत, कारण आम्हाला यावेळेस कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची आहे. एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण राजकीय कार्य, समाजकार्य, राजकार्य करत असतो त्यावेळेस वरिष्ठ पातळीवरती कुणीतरी आपल्या पाठीमागे असणं गरजेचं असतं. आणि आज दादांचं तर सगळ्यांना माहिती आहे, पक्ष पार्टी यापेक्षा समाजाचं कार्य करणं किंवा आपण कोणाच्या उपयोगाला पडतो तर हे त्यांचं जे काम आहे त्या अनुषंगाने आज ते इथं बोलले आणि ते नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हाला आधी पण होतं आणि भविष्यात राहील अशी अपेक्षा. आता तो नागोड्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आता त्यांची काय भूमिका असेल ती असेल, पण ह्या ठिकाणी माझी तयारी जोरदार आहे आणि यावेळेस मी विधानसभा उभं राहून जिंकणारच आहे. त्यामुळे त्यांच्या तयारीचं काही मला त्याच्याशी काही एक हे नाही. माझी मी भूमिका पहिली स्पष्ट केलेली आहे आणि ती सगळ्यांना माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.